नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी मंदार आंबोकर घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग. भाई साहब, म्हणजे माझ्या चेहऱ्यावर तुम्हाला जरी माझा आनंद दिसत नसेल तरी मी खूप जास्त आनंदी आहे. कारण भाई आज आपण जिथे जातोय ना, म्हणजे डायरेक्ट आता मी स्वर्गातच चाललोय. एनकेन प्रकारे जर तुम्हाला सांगायला गेलं तर जास्त असं काय वळण करू सांगायची गरजच नाहीये. आपण जाणारच आहे आता वळण खात. आपण चाललोय भाई रायगडला. ओ माय गुडनेस, म्हणजे भाई हे एक माझं स्वप्न होतं. रायगड करणार एक दिवस, आणि मी अशा मोसमामध्ये जाऊ शकतो म्हणजे पावसाळ्यामध्ये, कारण उन्हाळा वगैरे माझ्या हेल्थसाठी तेवढा जमत नाही मला. त्याच्यातून मी प्रवास जास्त करू नाही शकत. केला तर एसी बस, एसी ट्रेनने अशा टाईपने करू शकतो. बट हा पावसाळा आहे तर मी निवांत जाऊ शकतो. बघायला गेलं तर आपण ट्रॅव्हल ब्लॉग करतोय. सो माझ्यासोबत प्रशिक आहे. प्रशिकला घेऊन चाललेलो का तर आपल्याला फूड ब्लॉग पण करायचा आहे. रायगडमध्ये बेसिक जे काय तिकडचं लोकल फूड असणार आहे, खायला मिळेल ते मी तुमच्या समोर आणणार आहे. काय की लोकांना फक्त फेमस फूड लागतं, म्हणजे ऑलरेडी लोकांनी ज्या बाकीच्या चॅनलवर बघितलेलं आहे तेच आम्हाला इकडे बघायचं आहे. तो ऐसा मत करो लाला, थोड़ा सा नजरिया चेंज करो. जो अनएक्सप्लोर्ड है वो मैं अगर एक्सप्लोर कर रहा हूँ तो भाई क्या ही हो गया, तुमको नया कुछ तो मिल रहा है. कुछ अच्छी चीज अगर मार्केट से मैं तुमको लेके दिखा रहा हूँ तो उसमें क्या ही बुरा है. तर आपण ते करणार आहोत. या गोष्टीची प्लॅनिंग मी 6 महिन्या आधी केली होती, म्हणजे पावसाळा यायच्या आधी. त्यासाठी मस्तपैकी ब्लड बीड लावून घेतलेलं आहे. आलो आता आपण बोरिवलीच्या नॅन्सी कॉलनीमध्ये. 6:45 आपली गाडी आहे. आपण उतरणार आहे महाडला. पण पहिले थोडासा नाश्ता काहीतरी करून घेऊया. भाई इकडे गरम गरम मस्तपैकी मिसळ पाव आणलेला आहे आणि एकदम फ्रेश आहे का भाई. कॉफी पण आलेली. चला मस्तपैकी नाश्ता करून झालेला आहे. ओके, आपली गाडी लागलेली आहे बोरिवली गुहागर. सोयी जाईल महाड मार्गे. आज कुठे दौरा आहे? आज दौरा म्हणजे काय, आपला महाडला जातोय. बर, अरे वा. तर ते काका आपल्याला भेटलेत. आपले फॉलोअर सबस्क्रायबर व्हिडिओज बघतात. काय आवडतं व्हिडिओ मध्ये? व्हिडिओ मधले तू नवीन नवीन प्रकार दाखवतो. बटाटा वडा वगैरे आवडले. अच्छा, हा, थँक्यू. आणि भाई ते काकाच नाही, इकडे ते एसटी ड्रायव्हर, एसटी कंडक्टर पण त्यांनी पण ओळखलं. भाई साहब, मतलब ये तुम लोग का प्यार है दोस्तों, और क्या ही बोलू. तर फायनली आपण निघतोय. आपल्याला 4 तास लागणार आहेत टोटल. काय पण बोला भाई, ट्रॅव्हल करण्याची जी मजा आहे ना ती आपल्या लाल परीनेच आहे. फक्त भविष्यात हीच लाल परी, सेम मॉडेल, सगळं सेम असलं तरी चालेल. आतमध्ये एसी असेल ना भाई, नाद करेल. फायनली गाईज रायगडमध्ये येऊन पोचलोय. ॲक्च्युली आपण एक 2 किलोमीटर मागे उतरलो होतो. बसने आपल्याला एसटीने सोडलं. म्हणजे पाचड म्हणून एक गाव आहे, सो त्याच्या नाक्यावर तिथे सोडलं. आणि नंतर मग आपण एका हॉटेलवाल्याशी संपर्क केला होता. सो त्यांचा एक मुलगा आला होता बाईक घेऊन तिकडे. सो तो आपल्याला इथपर्यंत घेऊन आला. तर ती चांगली सुविधा झाली. ॲक्च्युली ती पण कशी झाली ना की आपला एक फॉलोवर भेटला होता, जो की तुम्ही बघितलात व्हिडिओमध्ये. तो बोलत होता माझ्याशी. खूप हॅप्पी झाला भेटून. अचानक जी भेट होते ना ती ग्रेट भेट असते. सो त्यांनी सगळं गाईड केलं प्रॉपर. त्यांनी या हॉटेलचा पत्ता दिला. असं ते इथे भरपूर हॉटेल्स आहेत, त्याच्यात काही कमतरता नाहीये. बाकी बोलायला गेलं तर रायगडमध्ये आपण आता आहोत आणि म्हणजे लिटरली बिलीव्ह नाही होते की रायगड किल्ला माझ्या समोर आहे आणि मी त्याला बघतोय. तर हे म्हणजे बघा ना, आता 4 तासावरतीच आहे रायगड. पण एक बोलतात ना, नशिबात जेव्हा असतं तेव्हाच ते मिळतं. आणि भाई अशा वातावरणात आलोय ना, स्वर्गच आहे भाई. स्वर्ग उतरलेला आहे माझ्या डोळ्यासमोर. मी काय बोलू, म्हणजे शब्दच नाहीये. आता तर मी हॉटेलमधून बघतोय, बट उद्या मी सकाळी सकाळी पहिले उठणार आहे आणि रायगड किल्ल्यावर जाणार आहे. तुम्हाला झलक दाखवतो थोडीशी. समोर बघा. आई शपथ. हाय तुम्हाला मी दाखवतो की कशा पद्धतीने इथे रोपवे असतात. बघताना तर खूप रिस्की वाटतंय, पण तुम्हाला दाखवतो मी. लुक ॲट दिस गाईज. आई शपथ, हे बघा ना, हे कसलं भयानक दृश्य वाटतंय.
म्हणजे हे पण भाई एक वेगळाच माहौल है. तो यहाँ पे खड़ा हो लेकिन पूरी की पूरी फटी पड़ी है उसको देख के. सो आम्ही आलो इकडे आणि फ्रेश झालो. तर थोडं रिलॅक्स केलं आधी पहिले बेडवर बसून. पूर्ण जो थकवा होता ना, मी तर माझं म्हणजे काय म्हणतात आदल्या रात्री मी डाटा ट्रान्सफर करत होतो, सगळं एडिट करत बसलेलो, कारण मोबाईल मध्ये जागा असली पाहिजे. ते सगळं क्लिअर करेपर्यंत मला रात्रीचे 1:30 वाजले झोपायला. आणि देन त्याच्यानंतर मी सकाळी 3:30 वाजता उठलोय. आता आपल्याला एसटी पकडायची होती, तर ते सगळं जे नियोजन केलं होतं ते सगळं सक्सेसफुल झालं आतापर्यंत तरी. सो त्याच्यामुळेच हे दृश्य मी बघू शकतोय. आई शपथ. आता पाऊस थोडा कमी आहे, आम्ही जरा खाली जातोय म्हणजे फेरफटका मारायला. म्हणजे ते जे आहे ना, सो ते जे आहे ना पूर्ण तिथपर्यंत आम्ही जरा जाऊन बघतो की कसा विषय. आता जरा गेलो तर बघायला मिळेल. बच्ची ये देख लो भाई, आई शपथ पूर्णच्या पूर्ण गायब झालं बघा वरती. तर हे दृश्य इकडचं आत्ताचं सध्याचं लाईव्ह. इथे रोपवेच्या इथे जाऊन येऊया, तर बघून येऊया काय कसं आहे काय. पूर्ण बघ ना भाई, हे पूर्ण असं आहे पूर्ण भाई, खूप मोठं आहे भाई. एवढं सगळं चांगलं मिळालंय आपल्याला, ठीक आहे, पण हे बघा ही घाण बघा. आपण इथे कशासाठी येतो, जाऊ दे, लोक सुधारणार नाही. जोपर्यंत लोकांच्या बोकांडी नाहीत ना तोपर्यंत नाही सुधारणार भाई. आता आपण जिथे आहोत ना, तर हे रोपवेचं ठिकाण आहे. सो ह्या इथून बघा रोपवे जाते इकडून वरती. सो अशी रोपवे जाते आणि आपण मगाशी आलो ना तिथून आपल्याला 1 किलोमीटर मागे पायी रस्ता जातो. हे थोडंफार इकडे जीवदानी सारखं केलेलं आहे. म्हणजे जीवदानीची जी फनिक्युलर ट्रेन आहे ना, तिकडे पण असंच बसण्यासाठी आहे. जाऊन मी विचारतो तिकडे काय चार्जेस आहेत पर पर्सन, जाऊन येऊन जे काय असेल ते, कारण मला पण एक अनुभव घ्यायचा आहे त्या गोष्टीचा. म्हणजे एक टाइम मी चालत जाणार आहे आणि एक टाइम येताना रोपवेने येणार आहे. हे बघा चालली ही चालली आता थेट तिकडे वरती. हे बघा आपल्याला परफेक्ट माहिती मिळालेली आहे. इकडे जाण्या येण्यासाठी 325 रुपये जाऊन येऊ, आणि फक्त जाण्यासाठी 225 रुपये जाण्यासाठी, आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 225 रुपयामध्ये जाऊन येऊ. हे आत्ताच असं करंट विषय आहे. हे समोर इथे उपहारगृह आहे, म्हणजे जिथे रोपवे आहे ना त्याच्या बाजूलाच आहे. हॉटेलच्या मागच्या ठिकाणी आलो, म्हटलं की जरा इकडे काहीतरी हे असं थोडंसं दरी वगैरे बघायला मिळेल किंवा काय. देखा तो देखो भाई साहब, विहीर बघायला मिळाली. ये देखो दोस्तों, ये देखो, कुछ शर्म नाम की चीज है क्या? हे काय आहे? पवित्र जागा आहे, आपण हे काय करतोय? शेमलेस पीपल. की आता आम्ही चाललोय परत आपल्या हॉटेलच्या ठिकाणी. आता परत जाता आमच्या म्हणजे हॉटेलच्या एक थोडंसं एका पावलावरच म्हणजे बाहेर निघालं की इथे काका एक मस्तपैकी वडापाव विकतात आहे. पावसाळा आणि सगळं इथलं हिरवगार वातावरण बघून वडापावची चळकट लागलेली आहे. गरमागरम 2 वडापाव इथे त्या काकांनी दिलेले आहेत. हा एक विशेष गोष्ट आहे की प्रत्येकाला गरमागरम काढून देत आहेत, ही सर्वात विशेष गोष्ट आहे. आता टेस्ट बघूया. साधा एकदम बेसिक साधा, पण गरम गरम आहे ना तर त्याच्यामुळे काय वाटत नाही. आता आम्ही वडापावचा दुसरा राऊंड मारतोय. प्लेट बघा सजली प्रॉपर एकदम, काय विषय नाही, एकदम डेंजर लेवलला सजलेली आहे. कसं वाटतं वडापाव खाऊन? पहिला वडापाव एक नंबर, वातावरण जबरदस्त के दिल में. रायगड आलोय तर भाई पूर्ण वसूल करून जाणार, म्हणजे अशा चांगल्या अर्थाने वसूल करून जाणार. काय की आता या बाबांकडे इथे वडापाव घेतलेला, वडापाव खाल्ला आणि जी चकट लागली ना भाई, सो अजून परत एक वडापाव घेतलेला आहे. आणि चहा पण ते काका विकतात इथे. बाबा म्हणाले की भाई चहा पिऊन बघ. असं तर मी प्यायलोच आहे आपल्या इंस्टाग्रामच्या मिनी ब्लॉग साठी, पण आता तुम्हाला खरं मी सांगतोय, हा इथं लागेल पहिले आणि इथे वरती एवढा लेवलला चहा बाप आहे भाई. काय चहा आहे, खूप खूप धन्यवाद भाई. काय चहा मारलाय तोंडावर, झोप उडालेली आहे भाई, लिटरली सांगतोय. एक नंबर चहा आहे. तुम्ही जर रायगड वरती आला तर या बाबांच्या स्टॉलला नक्की विजिट द्या. काही सेकंड वडापाव आम्ही घेतलेला आहे. शंभू किराणा स्टोर. हा शंभू किराणा स्टोर बेस्ट. संपला विषय. हे कधीपासून तुम्ही करताय? हे आता झाले मला 8 वर्ष रे. 8 वर्ष झाली. हे म्हणजे आता तुम्ही म्हणालात की भाजी बनवून ठेवत नाही. म्हणजे भाजी बटाटे उकडून ठेवायची हम्म. आणि भाजी कस्टमर आलं, अच्छा. तेव्हा माझा वाटका बघा बघितला, हो. एवढा पातेला आहे, हो. तेवढं पातेला बनवणार आणि जे संपते ऍक्च्युली तेवढंच बनवायचं. पातेलं होतं तुमच्याकडे भाजी बनवलेलं, हा. आणि नवीन आलं गिरायक तर नवीन भाजी पहिले बनवायची, बनवणार. हा. पहिले भाजी बनवणार. ओ हो, एक नंबर. तुम्ही संपली ना भाजी, ही हा. भाजी आता मी परत बनवली.
अच्छा. आणि किती वेळ लागतो भाजी बनवायला? लगेच बनते ती. बटाटे उकळलेले असतात ना, फक्त बनवायची नाही, बनवले का खराब होते. अच्छा. चटणी बनवून ठेवायची फ्रीजला. पण मी खरं सांगतो, चहा काय तुम्ही केलाय खरं. आपला एकच नाही, जेवण म्हणजे तुम्ही बनवून देता? देतो बनवून. काय काय म्हणजे जेवण, व्हेज की नॉन व्हेज? मोशारी पाहिजे मोशारी देतो, शाकाहारी पाहिजे शाकाहारी. 4-5 कस्टमर आले, अच्छा. आलं तर ते बोलतात आपलं जेवण पाहिजे का, मग ऑर्डर दिली तर आपण जेवण घरगुती बनवायचं, अच्छा. बनवून ठेवत नाही. तुमच्या घरामध्ये बनवता हा, घरात जेवण? बनवायचं. ओके. या काकांचं घर तिथेच आहे खाली, तो पत्रा दिसतोय ना तुम्हाला तिथे, सो तिथेच आहे त्यांचं घर. त्यांचं हे इकडे होतं छोटासा स्टॉल, पण ते रोड मुळे तुटलं हे बांधताना, तर त्याच्यामुळे त्यांनी परत मग हा इकडे बनवलेला आहे. ते तिथं मी तुम्हाला बोर्ड दाखवतो. मस्तपैकी गरम गरम वडापाव खाल्ले, एक चहा प्यायलो, खूपच सुंदर अप्रतिम नाश्ता झाला त्यांचा. तुम्हाला मी पूर्ण लोकेशन दाखवतो थोडक्यात, ज्या नावाने तुम्ही ओळखाल हा स्टॉल. आजूबाजूला असे निळ्या कलरचे स्टॉल्स आहेत, पण हा स्टॉल कुठे आहे ना, तर हे बघा, हे समोर आहे हॉटेल लीला पॅलेस चायनीजचं. हॉटेल मेगा पण आहे त्याच्या जस्ट अपोजिट साईडलाच हा त्या बाबांचा स्टॉल आहे. शंभू म्हणून नाव आहे. तिकडे बघा तुम्ही शाकाहारी व मांसाहारी जेवणाची उत्तम सोय, ऑर्डर प्रमाणे जेवण बनवून मिळेल. आता रात्रीचे 9 वाजलेत आणि आम्ही आलो एका हॉटेलमध्ये जेवायला. रॅन्डमली आलेलो आहे, कुठे जेवायचं काही कळत नव्हतं, कारण ह्या एरियामध्ये म्हणजे जे इकडचे लोकल आहेत ना, ते त्या सर्वांनी रेस्टॉरंट लॉजेस सुरू केलेले आहेत, त्याच्यामुळे कळत नव्हतं की नेमकं कुठे जायचं. तर आम्ही पुढे 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 येत एका ठिकाणी आलो जिथून रोपवे स्टार्ट होते. सो मी तुम्हाला ते बाहेरून दाखवेन. इथलं जेवण आई शपथ भाई, हे काय आहे म्हणजे लिटरली घरगुती विषय. बघा ना, याची टेस्ट एवढी बाप लागते ना. ओ हो हो, हे सेम माझ्या घरी बनतं, सेम ॲज इट इज टेस्ट. 250 रुपयाची ही थाळी आहे, एकदम साधी थाळी आहे. त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला 2 चपात्या येतील. चपात्या पण मस्त जाडजोड चपात्या आहेत, मीडियम साईजच्या चपात्या आहेत, आणि कांदा देतात, लिंबू देतात, वाटी एवढा भात देतात, आणि दुसरं म्हणजे एका वाटीत चिकनचा रसा आणि पुरेल अशी चिकन सुक्का. खूपच सुंदर आहे भाई, खूपच सुंदर. मी तर पोट भरून जेवतो, म्हणजे अनएक्सपेक्टेड होतं भाई एवढं रात्री आणि असं जेवण मिळेल आपल्याला. म्हणजे मी फॅन झालो भाई त्या जेवणाचा लिटरली. म्हणजे आता तर काय बोलू यार, म्हणजे अशा किंचित जागा असतात ज्या तुम्हाला प्रेमात पडतात, त्यातली ही जागा आहे. बघा ना, हा मसाला बघा, ही ग्रेव्ही बघा, म्हणजे वाटतच नाही कुठल्या हॉटेलमध्ये जेवलं. बाप लेवल गाईज. हे भातासोबत पण काय लागतं यार, टू गुड यार भाई, टू गुड. ही 250चीच थाळी आहे फक्त, त्याच्यासाठी मी 500 देईन भाई. बेभान थाळी आहे, बेभान थाळी. चांगल्या गोष्टीचीच तारीफ केली जाते, ती ही आहे, मिस नका करू. कसं वाटतंय जेवण प्रशिक? एकदम जेन्युअनली सांग, एकदम झणझणीत ना. असा रस्सा पाहिजे पंगतवाल्यांनो, असा रस्सा पाहिजे. रश्याच्या नावावरती जाऊ द्या, बोलत होतो. आई शपथ, वातावरणामध्ये असं तुम्हाला झणझणीत मिळतंय. मतलब दोस्तों, भगवान ने मेरे को सही टाइम पे यहाँ पे भेजा हुआ भाई. तुम्हाला इथे यायचं आहे रायगडमध्ये, तुम्ही आलात तर 100 आणि 125%. तुम्हाला जर हा राज्याभिषेक सोहळ्याचा जर पूर्ण ही प्रतिमा पाहिजे असेल ना, ॲज इट इज याची कॉपी, तुम्ही इथे कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्हाला ही सेम ॲज इट इज घरपोच केल्या जाईल. मस्तपैकी एकदम ऑथेंटिक जेवण जेवून झालं. काय असतं की एक तिखट एकदम राखठवणी असतं आणि एक झणझणीत असतं. तर हे भाई झणझणीत जेवण होतं एकदम. आणि त्या हॉटेलचं नाव रायरी आहे, रायरी. तर ते आता दिसत नव्हतं, खूप काळोख आहे, आणि ते 9:30 पावणे 10च्या आतमध्ये सगळं बंद होऊन जातं. अब्बी के लिए गुड विन द नाईट, मॉर्निंग विच मिलियन द्यासी.